अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला सत्यनारायण पूजन कधी करायचं, उद्या गुरुपौर्णिमा आहे. आज रात्री 2 वाजता काहीतरी पौर्णिमा सुरू होते 9 तारखेला सकाळी पहाटे. तर 10 तारखेला आपण सत्यनारायण पूजन करू शकतो. सत्यनारायण पूजन कोणी करावं, कसं करावं, कशासाठी करावं त्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. सत्यनारायण पूजन हे प्रत्येक पौर्णिमेला करायला पाहिजे. जे कमीत कमी 24 पौर्णिमा, 51 पौर्णिमा, 108 पौर्णिमा ज्या व्यक्ती करतील त्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण नाही राहणार. मग याचा अर्थ असं काही नाही तुम्ही काम धंदे करणार नाही आणि नुसतं घरी बसणार, पैसा भेटणार असं नाहीये. हे लक्षात ठेवा. श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. सत्यनारायण पूजन हे प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येकाने आपल्या घरच्या घरी करावं आणि वर्षातून एकदा श्रावणामध्ये ब्राह्मण द्वारा सत्यनारायण पूजन करायला पाहिजे. मग तुम्ही म्हणणार दादा प्रत्येक महिन्याला आम्ही स्वतः करणार, मग वर्षातून एकदा ब्राह्मणाकडून कशाला करायचं? ब्राह्मणाचे मंत्रोच्चार आपल्या घरामध्ये यायला पाहिजे. आपल्या घरामध्ये ब्राह्मणांचं पूजन झालं पाहिजे. पूर्वीच्या काळी ब्राह्मणाला घरी बोलवायचे, पाद्यपूजन करायचं. आजकाल काहीच नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून ब्राह्मणांच्या हातून मंत्रोच्चार होतात, त्यांच्या घरामध्ये ते आपल्या घरामध्ये येतात, त्यांचं पाद्यपूजन होतं आणि नंतर ब्राह्मणाच्या हातून आपण सत्यनारायण पूजन करायला पाहिजे. ते मंत्रोच्चार जयघोष व्हायला पाहिजे. हे वर्षातून एकदा केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. बाकीच्या वेळेस आपण स्वतः करावं सत्यनारायण पूजन. सत्यनारायण पूजन घरामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने करा. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाचा मूर्ती असते. कोणाच्या घरात 2 मूर्त्या असेल, कोणाच्या घरात 1 मूर्ती असेल, कोणाच्या घरात 3 मूर्त्या असेल. त्या 3 मूर्त्या ठेवायच्या. 2 असेल मूर्त्या, 2 मूर्त्या ठेवायच्या. छानपैकी खाली गहू ठेवा, वरती डिश ठेवा, त्याच्यावर तांदूळ ठेवा, बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची, विड्याचे पानं ठेवायचे, फळ असेल, श्रीफळ असेल, फळ असेल ते ठेवा. साधी सोपी पूजा मांडायची. सत्यनारायण भगवानचे 5 अध्याय आहेत, ते 5 अध्याय वाचावे. बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्री सुक्त, पुरुषसुक्त अभिषेक करावा. वरुण देवता असेल, कुलदेवता असेल, इष्टदेवता असेल, त्या सगळ्यांची पूजा करावी. आणि पूजा केल्यानंतर सत्यनारायण भगवानचं श्री सुक्त जी मूर्ती आहे बाळकृष्णाची त्याच्यावर अभिषेक करायचा. उद्या 10 तारखेला सत्यनारायण पूजन करावं. गुरुवारी संध्याकाळी प्रदोषकाळी संध्याकाळी 6 वाजता पूजन करावं. गुरुपौर्णिमा पण आहे, पूजन पण करायचं आहे. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार मग सत्यनारायण पूजन संध्याकाळी करायचं, मग आम्ही सकाळी करतो, नाही चालणार. प्रदोषकाळी संध्याकाळी करावं. तुम्ही म्हणणार आम्हाला मंदिरात जायचं, मठात जायचं, सगळीकडे जायचं. सत्यनारायण पूजन करून जायचं. संध्याकाळी 6 वाजता घरी, तिन्ही सांजेला आपल्या घरी कापूर लावावा. आपण जे प्रवेशद्वार आहे तिथं कापूर लावावा. विहीर असेल, नाले असेल, विहीर नाले म्हणण्यापेक्षा विहीर असेल, जिथं पाणी असेल, नदी नाले हे ज्या गोष्टी असेल तिथे दिवा लावावा आपल्या पितरांसाठी. प्रत्येक पौर्णिमेला विहीर असेल, विहिरीच्या शेजारी दिवा लावा. तसंच तुम्ही ओढा असेल तिथं पण दिवा लावा. आणि आपल्या प्रवेशद्वाराच्या समोर पण एक दिवा लावावा. 10 तारखेला सत्यनारायण पूजन संध्याकाळी 6 वाजता करावं. सत्यनारायणचा उपास पण होतो. परत आपल्याला ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल, देहधारी व्यक्तीकडून कान मंत्र घेतला असेल, त्यांनी पण उद्या उपास करावा. उपास रात्री सोडावा. नंतर नैवेद्य आरती करायची. वरण भात भाजी पोळी शिरा करायचा, छोटा शिरा करा, शिऱ्याचा प्रसाद. आणि नंतर नैवेद्य आरती करून तो प्रसाद घरच्यांनी सगळ्यांनी खावा. आता जे ऑफिसमध्ये असेल त्यांच्यासाठी काय, खूप जण म्हणतात आम्ही ऑफिस करतो, मग प्रपंच करून परमार्थ करायचा आहे. बरोबर आहे. मग त्यांच्यासाठी तुम्ही रात्री 10 वाजेपर्यंत किंवा रात्री 11 वाजेपर्यंत सत्यनारायण पूजन प्लस तुम्ही आरती नैवेद्य करू शकता. रात्री 11 वाजेपर्यंत. तुम्ही ड्युटीहून घरी रात्री किती वाजेपर्यंत या, 8 वाजता या, 9 वाजता या. आंघोळ करायची. आंघोळ करा आणि नंतर आंघोळ केल्यानंतर साधी आणि सोपी पूजा मांडणी करा. श्री सुक्त, पुरुष सुक्त म्हणायचं बाळकृष्णाच्या मूर्तीवर. ते सत्यनारायण भगवानचे 5 अध्याय वाचा आणि ते वाचल्यानंतर आपण नैवेद्य आरती करून आपला जो उपास आहे तो सोडू शकतो.
पण खूप जण म्हणणार दादा मग आम्हाला पूजा मांडणी करायला वेळ नाही भेटत, पूजा मांडणी नाही करू शकत, आम्ही काय करू शकतो? तर 5 अध्याय तुम्ही वाचू शकता, पण तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला ठेवावं लागेल, हे लक्षात ठेवा. बाळकृष्णाची मूर्ती जर नाही ठेवली तर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती केल्याशिवाय काही फळच भेटणार नाही ना. म्हणून बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची, दुसऱ्या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती उचलायची, गंधाक्षता फुल व्हायचं, दुसऱ्या दिवशी ती जी आहे ती पूजा उचलून घ्यायची. या पद्धतीने प्रत्येकाने उद्या सत्यनारायण पूजन करावं. कमीत कमी 21 सत्यनारायण, 21 म्हणजे 21 सत्यनारायण, 51 सत्यनारायण, 108 सत्यनारायण पूजन करायचं प्रत्येक पौर्णिमेला, लक्षात ठेवा. आणि वर्षातून एकदा ब्राह्मणाद्वारे ब्राह्मणाला घरी बोलवा, पाद्यपूजन करा, त्यांच्याद्वारे दक्षिणा देऊन आपण ब्राह्मणद्वारे सत्यनारायण पूजन करावं, हे लक्षात ठेवा. हे झाल्यानंतर प्रत्येकाने श्री सुक्त पौर्णिमेच्या दिवशी काय सेवा करायची. आपल्या घरामध्ये खूप जण वाटतं आम्हाला पैसा पाहिजे, पैसा टिकला पाहिजे, खूप पैसा येतो पण ते टिकत नाही, आजार पण माग लागतात, काही गोष्टी विना अनावश्यक खर्च होतो. तर त्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण भगवान समोर आपण श्रीसुक्त असेल 3 वेळा श्रीसुक्त, 3 वेळा, 7 वेळा, 11 वेळा श्रीसुक्त वाचावं. व्यंकटेश स्तोत्र संस्कृत असेल, मराठी असेल, हे पण 3 वेळा, 11 वेळा, 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचावं. परत आपण व्यंकटेश स्तोत्र, श्रीसुक्त हे दोन्ही वाचावं. कमलात्मक मंत्र असेल तो वाचावा, लक्ष्मी गायत्री मंत्र असेल तो वाचावा, विष्णू गायत्री मंत्र असेल तो पण 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा वाचावा. लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री, कुबेर गायत्री हे जे मंत्र आहे ते मंत्र सगळ्यांनी वाचावे. आणि हे वाचल्यानंतर आपण नैवेद्य आरती करून आपण सत्यनारायण पूजन आहे ते पूर्ण करावं. प्रसाद घरच्यांनी घ्यावा, बाहेरच्यांना प्रसाद देऊ नये. जेव्हा ब्राह्मणद्वारा तुम्ही जेव्हा सत्यनारायण करणार तर तुम्ही पूर्ण गल्लीला बोलवा, काही प्रॉब्लेम नाही, पण स्वतः करणार तर स्वतः करा. कारण की तुम्ही जे काही चूक केली तर तुम्हालाच फळ भेटेल, पाप केलं तर तुम्हालाच फळ भेटेल, पुण्य केलं तुम्हाला भेटेल. पण ब्राह्मणद्वारा केल्यानंतर जे काही दोष असतात, काही असेल ते ब्राह्मणाला जात असतं आणि त्यामुळे आपल्याला दोष नसतो. म्हणून हे लक्षात ठेवा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.